माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचे निधन। नफिसा बेगम या सिल्लोड नगर परिषदेच्या माजी अध्यक्ष होत्या। अब्दुल सत्तार यांच्याप्रमाणेच त्या देखील मागील काही वर्षांपासून सिल्लोडच्या राजकारणात सक्रिय होत्या। मात्र त्यांचे निधन नेमके कोणत्या कारणाने झाले याबाबत काही माहिती पुढे येऊ शकली नाही। नफिसा बेगम या सिल्लोड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष होत्या। मिळालेल्या माहितीनुसार नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। नफिसा बेगम यांच्या निधनाने कुटुंबियांना अत्यंत मोठा धक्का बसला। फक्त एका बड्या राजकीय नेत्याची पत्नी म्हणून त्यांनी कधीही काम केले नाही। त्यांनी कायमच आपली वेगळी ओळख निर्माण केली। सिल्लोड नगर परिषदेचे नगराध्यक्षपद त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी अनेक मोठी निर्णय घेतली। शहराला वेगळी ओळख मिळवून देण्याकरिता विकास कामांवर त्यांनी अधिक भर दिला। नगराध्यक्षपदाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी स्थानिक समस्या सोडवण्यावर अधिक भर दिला। नफिसा बेगम यांच्या पार्थिवावर सिल्लोड येथे अंत्यसंस्कार केले जातील। ब्युरो रिपोर्ट, TV 24 न्यूज, वैजापूर।